भर दिवसा गळा चिरण्याचा थरारक प्रयत्न. नाशिक रोड पोलिसांचे विशाल पाटील आणि अरुण गाडेकर घटनास्थळी धावले. तत्परतेने मोठी जीवितहानी टळली. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सोमवारी सकाळी भरदिवसा झालेल्या वादाचं रूपांतर जीवघेणा हल्ल्यात झालं. या घटनेत एका 45 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 3 जण जेवण करून कॉम्प्लेक्स लगत असलेल्या चहाच्या टपरीजवळ बसले होते. बोलता बोलता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणातच वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि दोघांनी मिळून गोकुळ सुखदेव लोंढे वय वर्ष 45 राहणार म्हसरूळ यांच्या गळ्यावर मागून धारदार हत्याराने वार केला. हल्ल्यानंतर दोनही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोकुळ लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात बराच वेळ पडून होते. मात्र उपस्थितांपैकी कोणीही त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. घटनेची माहिती मिळताच विशाल पाटील आणि अरुण गाडेकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्ती जिवंत असल्याचं लक्षात येताच त्यांनी परिसरातील रिक्षा चालकांकडे मदतीची विनंती केली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतःच्या MH15 GR 7729 या वाहनातून जखमीला तातडीने नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बेक्को रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातही त्यांनी स्वतः जखमीला व्हीलचेअरवर बसवून उपचारासाठी नेला. डॉक्टरांनी तात्काळ उपचार करून जखमेवर टाके घातले. वेळात वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे जखमीचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान हल्ला करून पसार झालेल्या दोनही संशयितांचा नाशिक रोड पोलीस कसून शोध घेत असून हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.